उन्हाळा सुरू झाला की कच्ची कैरी येते आणि कच्ची कैरी आली म्हटल्यावर आपल्याला कच्च्या कैरीचं सरबत प्यायला खूप जास्त आवडतं आणि अगदी 2 मिनिटांमध्ये आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी कच्च्या कैरीचं सरबत कसं तयार होतं ना ते मी तुम्हाला सांगते। त्यासाठी एक फ्रेश आंबा घ्यायचा, त्याला मस्तपैकी वॉश वगैरे करून घ्यायचं। वॉश झाल्यानंतर त्याला साफ करायचं आणि नंतर त्याची वरची साल आहे ना ती देखील काढून घ्यायची। साल काढल्या झाल्यानंतर त्याला छोट्या छोट्या स्लाइसमध्ये कट करायचं आणि आपल्याला नंतर ते मिक्सर ग्राइंडरमध्ये देखील बारीक करायचं। आणि ज्यूससाठी अजून 2 पदार्थ टाकायला लागतात, ते म्हणजे लिंबू आणि जलजीरा पावडर। त्याने त्या ज्यूसला खूप जास्त छान टेस्ट येते। त्यासाठी अर्धा लिंबू कट करून घ्यायचं आणि ते अर्धा लिंबू त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि जलजीरा पावडर देखील टाकून द्यायचं। त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही 2 टेबलस्पून साखर टाका आणि मस्तपैकी आपली पेस्ट तयार झाली। पेस्ट तयार झाली तोपर्यंत आईस क्यूब देखील आपण तयार करून घेतले होते। आईस क्यूब काढून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये सगळा आपला जो ज्यूस बनवला होता तो आणि थोडंसं साधं पाणी आणि आईस क्यूब टाकून आपल्या उन्हाळ्यासाठी कच्च्या कैरीचा सरबत तयार झाला। तर तुम्ही देखील एखाद्या वेळेस नक्की ट्राय करा। तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।